लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। YouTube चॅनलवर एक नवीन किस्सा घेऊ। वै स्वामी लय खडतर असते बघा। हे हाय हॅलो नमस्कार, मी वैभव स्वागत करतो आणखीन एका नवीन व्लॉग मध्ये। तर आज माझा 8:30चा कॉल टाइम आहे। मी जे स्वामी समर्थ सिरियल मध्ये निघालोय शूटिंगसाठी आणि आता सध्या 8 वाजलेत आणि माझे रूम पार्टनर जे आहेत ते गावी गेलेत, त्यांना सुट्टी आहे। आणि जी माधुरीताई आहे पुण्याची रूम पार्टनर, ती सकाळी सगळं घरचं काम असेल, स्वामींची पूजा असेल, सगळे करून जाते। तर आज मला आता सेटवर जायचं आहे, तर मी स्वामींची पूजा करेन, म्हणजे साफसफाई फ्रेश होऊन सगळं झालेलं आहे आणि मी आता स्वामींची पूजा करणार आणि सेटवर जाणार। चला तर करूया स्वामींची पूजा। इकडे आता माझी स्वामींची पूजा करून झालेली आहे, चला तर भेटूया सेटवर। तर गाईज मी आता जस्ट जे स्वामी समर्थच्या सेटच्या गेटवर पोहोचलो। मी जिकडे राहतो तिथून हा 5 मिनिटाच्या अंतरा वॉकिंग डिस्टन्सवर हा सेट आहे। तर चला जाऊया आतमध्ये। फायनली सेटवर पोहोचलोय, चला तर आता स्वामींचं दर्शन घेऊया। अंजू श्री स्वामी समर्थ निर्भय हो मना। चला तर आता स्वामींचं दर्शन घेऊया। इकडे पूजा झालेली आहे, 8:30चा कॉल टाइम असल्यामुळे जरा लवकरच झालेली आहे। अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी। इकडे आहे कॉस्ट्युम रूम आणि रूम पण इकडे बाजूलाच आहे, त्यामुळे चला दाखवतो। हे आहे कॉस्ट्युम रूम, इकडे सगळ्यांचे कॉस्ट्युम असतात आणि इकडे बाजूलाच इकडे पुढे ऍक्टर्स लोकांच्या रूम आहेत। गाइस मी रूम मध्ये बसलेलो आहे, हा आहे कॉस्ट्युम, हा घालून नंतर रेडी होऊया। तर आता मी धोतर बांधतोय, कारण की धोतर फेटा ह्या सगळ्या गोष्टी मला येतात। मी कधीच कोणावर डिपेंड राहत नाही, माझी कामं मलाच करणं आवडतं। चला तर आता मी फेटा बांधून घेतोय। मी 3 वर्ष इकडे काम करत असल्यामुळे सगळी कामं माझ्या अशा हातामध्ये बसलेली आहेत आणि मला पहिल्यापासून पण बऱ्याच गोष्टी येत होत्या। तर आता माझा फायनली फेटा बांधून झालेला आहे। फायनली वैभवचा आता गावकरी झालेला आहे आणि मी फेटा कसा बांधला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। चला तर भेटूया सेटवर। सकाळ सकाळी खूप सीन असल्यामुळे ह्या दोघांची खूप धावपळ चालू आहे, कारण की सकाळी खूप काम असतं कॉस्ट्युम डिपार्टमेंटला। मामा तुम्ही कुठून येता? ठाण्यावरून किती 1-1.5 तास जातो यायला? 2.5 तास जायला, 2.5 तास यायला। बघा बघा काय आयुष्य असतं माणसाचं, म्हणजे 2.5 तास जाणं 2.5 तास येणं, टोटल 5 तासांचा डेलीचा प्रवास करून आज मामा इकडे सेटवर येतात। खूप छान आहेत मामा स्वभावाने, खूप छान असं प्रसन्न असं वातावरण आहे। गुड मॉर्निंग, काय चाललंय? गुड मॉर्निंग। सेक्सी चायवाले बसलेत आणि इकडे आपले विजयदादा बसलेत। स्वामींचा मठ। मी आता ब्लॅक टी घेतलेली आहे आणि माझं नेहमीचं बसायचं ठिकाण स्वामींचा वटवृक्ष। थोडं ऊन आलंय तरी पण थोडा वेळ बसेन। हे कसं चालतंय बघा। हे कुठे निघालं, कुठे निघालंयस? इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ। तर मी आता चहा पिलो आणि तेवढ्यातच महेश पण येऊन बसला, कारण की नमस्कार सगळेच। आता हे तुम्हाला बोललोच मी की ह्या वटवृक्षाकडे मी तर बसतच असतो, या वटवृक्षाखाली। भला जरी हे डुप्लिकेट असला, हे वाचतोय तरी पण एक फील आहे, तो फील आहे चांगला। बघा महेश कसा निवांत बसला। निवांत नाही, स्क्रिप्ट येण्याची वाट बघतोय की तो आमचा दादा आम्हाला कधी स्क्रिप्ट देतोय आणि आम्ही वाचायला घेतोय। चला तर भेटूया नंतर। ही आहे सेटवरील सुंदर मनी मॅव। काय झालं रे, काय? तर गाईज आमची आता स्क्रिप्ट रीडिंग झालेली आहे। हे काय करतोय? ते पेटा थोडं कानावरती येत होतं ना, म्हणून असं असं। तर चला थोड्या वेळात आपण सीन करणार आहोत, लगेच। आणि आता स्वामींच्या मठामध्ये आमचा सीन चालू झालेला आहे। आमचा एक सीन झालेला आहे आणि आता नेक्स्ट सीनची आम्ही रीडिंग करतोय। आज आमच्या सिरियलच्या सेटवर ऑडिशन चालू होती, कारण की नवीन ट्रॅक येणार होता आणि ते ऑडिशन प्रतीक दादा आणि आमचे दिग्दर्शक दिगंबर फासाटे सर घेत होते। ज्यांचे लुक सिलेक्ट झालेले असतात त्यांनाच ऑडिशनला सेटवर बोलवलं जातं। लुक टेस्ट आणि ऑडिशन एकाच दिवशी होते, त्याच दिवशी त्यांना फायनल केलं जातं। अशा बऱ्याच आज ऑडिशन सेटवर झाल्या आणि आता थोड्याच वेळात सीन आहे। आणि बोलायला लागले भुजंग भाऊ, पोती मिळाली, घुस असणार, कल्याण होणार। थोडा दगड घेते, ते बोलते की मला सांगा परमेश्वरकडे जाण्याचा मार्ग कसा आहे? समोर बोलली काय की खडतर असतो स्वामी। वै स्वामी लय खडतर असते बघा। ऍक्शन।
स्वामी पंचपक्वान आणि सोन्या चांदीने भरून ठेवलेले रांजण पण दिसत आहेत. बघा स्वामी सांगायला लागले तर बघत राहा जे जे स्वामी समज असेल सगळ्या गोष्टी दाखवणं पॉसिबल नाहीये. हॅलो गायज, तर या सगळे जेवायला आत्ता लंच ब्रेक झालेला आहे आणि आज मी नेहमी वटवृक्षाखाली जेवायला बसतो, पण तिथं 1-2-3 लोक बसलेले आहेत बोलत, त्यामुळे मी आज इकडे स्वामींच्या मठामध्ये जेवायला बसलो. तर मी आज तुम्हाला दाखवतो जेवणामध्ये काय काय आलेलं आहे. इकडे आलू पालकची भाजी आलेली आहे, इकडे मसूरची आमटी आहे, इकडे सॅलड आणि चपाती आहे, इकडे तळलेल्या अशा पापड आहेत, इकडे वरण भात घेतलेला आहे. तर हे आहे आमचं. जेवताना माझी एक चपाती राहिलेली आणि मी अशी ती हे केलं आहे आणि इकडे कावळ्यांना टाकतो. हाय गाईज, तर आहे बालकलाकार हर्ष. कुठे राहतो तू? डोंबिवली. डोंबिवलीला राहतो. तुझं कॅरेक्टर नाव काय आहे? देवदत्त. देवदत्त कॅरेक्टर करतोय. सगळे आमचं वेगवेगळे क्लोज होते, त्यामुळे काय आमचा एकत्र सीन नाही झालेला, त्यामुळे मी काम कसा करतो मी बघितलेलं नाही. तर बघू नेक्स्ट टाईम जर आमचा सीन एकत्र असेल तर मी तुम्हाला दाखवेलच. तर हर्ष, कसा वाटला तुला जे जे स्वामी समर्थ सिरियलचा सेट ॲज कम्पेअर टू अदर सेट? जे जे स्वामी समर्थाचं जे सेट आहे, ह्या सेटमध्ये ना आपल्याला वेगवेगळे आपण असे मित्र बनवू शकतो. आपल्याला जर का फ्री टाइम भेटला, आपण जिथे जायचं असेल तिथे आपण फिरून एक्सप्लोर करू शकतो. खूप छान सेट आहे, म्हणजे हो. एक वातावरण एकंदरीत बघितलं तर सेट मोठा असल्यामुळे खूप स्पेस आहे. हो, इथे जे पण डायरेक्टर्स ॲक्टर्स जे पण इथे सगळे येतात ते खूपच जास्त हसमुख येते, नेहमी सगळ्यांशी खेळायला तत्पर असतात. आपण बघितलं तर इथे वेगवेगळे झाडे आणि जंगलासारखंच आपण म्हणू शकतो. म्हणजे एक पिकनिक पॉइंट जसं असतो हो. तसं वाटतंय तुला? हो. सगळे ऍक्टर्स वगैरे डिरेक्टर्स एकदम फ्रेंडली आहेत, हो. जे की सगळ्यांशी बोलतात चालतात, म्हणजे एकदम फ्रेंडली तुझ्या घरासारखंच वातावरण. हो. म्हणजे तुला मजा येते ना? हां. आता शिक्षण काय चालू आहे तुझं? मी आता 7वीमध्ये शिकतोय, गार्डन हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज डोंबिवली ईस्ट. ओके, खूप साऱ्या शुभेच्छा तुला. असंच काम करत राहा, मस्त राहा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अरे सुदेश, तुला काय झालं आहे? इकडे आहे सुदेश आणि इकडे मॉन्टू, इकडे स्वामींचा एक बाहेर सीन चालू आहे. तर इकडे आपला सीन चालू होता. स्वामी आज वेगळ्या रूपात आहेत, दिसतच असेल तुम्हाला. भेटायला ठीक संध्याकाळी 8:30 वाजता आपल्या यूट्यूब चॅनलवर एक नवीन स्वामी त्यांच्या यूट्यूब चॅनलसाठी व्हिडिओ शूट करत होते. स्वामींचा चॅनल अक्षय मुडावतकर या नावाने आहे, नक्की विजिट करा. खूप छान अनुभव आणि किस्से असतात. तर आज इकडेच थांबूया आणि शूटिंगचा आजचा दिवस माझा संपलेला आहे. आणि मी जे आज तुम्हाला शूटिंग दाखवलं किंवा माझा डेली व्लॉग दाखवला तो तुम्हाला कसा वाटला मला हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.